अमोल गोलंदाजी मार्कवर. चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळतो. एका बाजूने वाडा 11 तर त्याच्या विपक्षामध्ये नेताजी तानाजी वॉरियर्स. स्ट्राइक एंडवर. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर थांबायचंय. शापूर संघ थोडंसं सहकार्य करा. आपण मैदानाच्या बाहेर थांबायचंय. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल, परंतु त्याच्या विपक्षामध्ये धनंजय. यावेळी पंचांचे हात समांतर. धाव मिळते अवंतर. अवंतर धावणीशी संघाचा श्री गणेश होते. मिळते एक धाव. धाव फलकावर जोडली घेते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल, त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राइक एंडवर धनंजय तर नॉन स्ट्राइक एंडवर वैभव माळी. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज. यावेळी चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर 2 धावा पूर्ण. या 2 धावांशी संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली गेली, ती म्हणजेच बिनबाद 3 या अंकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्जा. यावेळी स्विच हिट. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकारा करता येतोय चौकार. कमळन डीजे. संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचले, ती म्हणजेच MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 या अंकावर. या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित झाले सन्माननीय इंगळे साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत, सुस्वागतम. चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला. संघाची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर जोडली जाते, ती म्हणजेच 7 या अंकावर. त्याचबरोबर आताच उपस्थित झालेले सन्माननीय विकेटचा पतन, बडी मछली जाल में फसी, इंगळे साहेबांचं स्वागत सन्माननीय रवींद्र बुडके साहेब करतील. आपण मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहोत. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये इन होताना परेश. एक मोठा झटका वाडा 11 संघाला बसलेला आहे धनंजयच्या रूपानं. न्यू बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये इन होताना. परेश वैभवाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तटस्थ, परंतु चांगला विचार करावा लागेल गोलंदाजाचा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कमबॅक पाहायला मिळालं. पहिले चेंडू कुठेतरी फलंदाजांच्या नावावर राहिले होते, नंतर कमबॅक केले गोलंदाज अमोल यांनी. यावेळी सुद्धा चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणावी लागेल. 22 रुपयानं 1 धाव. 1 धावणीची संघाची धावसंख्या 8 या अंकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल, परंतु त्याच्या विपक्षामध्ये वैभव. गोलंदाजीसाठी सज्ज अमोल. अमोल टू वैभव. यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणावा लागेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जोडली जाते, ती म्हणजेच 8 या अंकावर. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल. ओव्हर समाप्तीचा इशारा. न्यू बॉलर डोरे. गोलंदाजी मार्कवर डोरे येतात. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी
अनिल डोरे. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंडवर परेश पाहायला मिळतो. धनंजयचा विचार केला तर एक चौकार लगावून मध्ये परतले. नेताजी तानाजी वॉरियर्स. त्याच्या विपक्षामध्ये वाडा 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल डोरे आणि स्ट्राईक एंडवर परेश. नॉन स्ट्राईक एंडवर वैभव पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज अनिल डोरे. त्याच्या विपक्षामध्ये परेशचा विचार केला तर चांगला फलंदाज, परंतु बघूया. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज आणि यावेळी चांगला फटका म्हणावा लागेल. चेंडू जातोय आर पार सीमा पार, येतोय चौकार. पाहायला मिळालाय, चौकार आलाय. यावेळी हात खोलताना परेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज अनिल. यावेळी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडस गचाळ पाहायला मिळताना नेताजी तानाजी वॉरियर्सच्या माध्यमातून संघाची धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावर धावसंख्या जोडली गेली, ती म्हणजे 14 या अंकावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज अनिल, परंतु त्याच्या विपक्षामध्ये परेश पाहायला मिळतो. आणि पंचांच्या हात समांतर धाव मिळते अवंतर धावांशी संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचले, ती म्हणजेच 15 या अंकावर. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. एक चांगल्या स्थितीमध्ये वाडा 11 संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्जा अनिल डोरे. त्याच्या विपक्षामध्ये परेश. यावेळी फटका खेचलाय, चेंडूला पाठवलाय चौकारा करता, येतोय चौकार. कमोन या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचली, ती म्हणजे 19 या अंकावर. एक धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचली ती 20 या अंकावर. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना चांगल्या स्थितीमध्ये वाडा 11 संघ पाहायला मिळतोय. कुठेतरी खरपूस समाचार घेताना परेश बॅटर पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडवर तर स्ट्राईक एंडवर वैभव माली. आणि यावेळी खेचून काढला चेंडूला, उंची जास्त आणि चेंडू जातोय 1 बाउंस चौकारा करता. कमॉन डीजे. यावेळी पुन्हा एकदा तोच फटका, तो स्ट्रोक, चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड, विकेट. वैभवची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय देवेंद्र. चांगला फटका होता परंतु झेल बाद झाला वैभव. ज्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला गेली ती म्हणजेच 24 या अंकावर. एक चांगली स्थिती बनवावी लागेल वाडा 11 संघाची. आणि या मॅचचं आपण लाईव्ह 10 क्रिकच्या माध्यमातून पाहतोय. एक चांगली क्वालिटी,
एक चांगला दर्जा 10 क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच या नगरीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर न्यू बॉलर नरेश. स्ट्राइक एंडवर परेश पाहायला मिळतोय. क्षमता आहे परेश मध्ये. यावेळी दांडे गोल बडा विकेट. पहिल्या पण विकेट प्राप्त करतोय तर नक्कीच आत्मविश्वास वाढतोय गोलंदाजाचा. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना आतिश. चांगल्या प्रकारचा लेन लाईनचा मारा पाहायला मिळाला. सुरेख चेंडू टाकला आणि त्रिफलला चित केला आणि बाद करतोय फलंदाज परेश याला. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावसंख्या जोडली गेली ती म्हणजेच 24 या अंकावर 2/4 24. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेश पहिल्या चेंडूवर सफलता निर्माण करताना या षटकातील शेवट दुसरा चेंडू फेस करताना यावेळी पुन्हा एकदा विकेट डाऊन. काय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज नरेश याची. एक अव्वल दर्जाची गोलंदाजी म्हणता येईल. सलग 2 चेंडू आणि 2 चेंडूवर त्रिफलला चित करताना गोलंदाज नरेश पाहायला मिळतोय. एका चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज नरेशच्या माध्यमातून. सलग बॅक टू बॅक 2 विकेट घेतले आणि ते देखील त्रिफलला चित. या दरम्यान साईबाबा 11 उल्हासनगर आणि गुपचूप 11 वसई. चला दोन्ही टीमच्या कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी घोडबिंदे साहेब यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला प्रेम धुळे या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. घोडबिंदे साहेब यांच्या शुभास टॉस केला जाईल. न्यू बॅटर फारुक मैदानाच्या आतमध्ये इन होताना स्ट्राइक एंडवर फारुक. यावेळी हॅट्रिक पूर्ण. 2 मिनिटं थांबायचं घोडबिंदे साहेब आणि दोन्ही कॅप्टन थांबायचं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होताना यशस्वी. नितीन आणि चेंडू जातो चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचले ती म्हणजेच 28 या अंकावर. शेवटचे 2 चेंडू शेष असताना चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल यावेळी वाडा 11 संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेश. नक्कीच प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची कारण की या मॅच मधली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर राहिले असा गोलंदाज नरेश. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेटचा पतन. चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल यावेळी नेताजी तानाजी वॉरियर्स संघाकडून. नक्कीच प्रशंसा करावी लागेल या संघाची. न्यू बॅट्समन यशस्वी जयस्वाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेश. नरेशचा विचार केला तर शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज नरेश.
एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. पाहूया. आणि यावेळी पंच 3 धावा. या 3 धावांशी संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचले ती म्हणजे 31 अंकावर 32 टू विन नेताजी तानाजी वॉरियर्स. या दरम्यान आदरणीय तिरपुडे साहेबांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल. बदलापूर ग्रामीणचे साहेबांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. राजेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. काल त्यांचा संघ आपण पाहिला. बदलापूर ग्रामीण सुपर किंग हा संघ सेमीफायनल मध्ये परास्त झाला. कदाचित तिरपुडे साहेबांच्या बॅटमधून 2 ते 3 षटकार आले असते ना तर सामना संघाच्या बाजूने झुकला असता आणि भरपूर पारितोषिकांची त्यांच्यावरती कैरात सुद्धा करण्यात आली होती. एक षटकारासाठी 2,500 रुपयाचं पारितोषिक होतं. धन्यवाद तिरपुडे साहेब. या सन्माननीय अनिलजी परसोटकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. स्वागत आहे साहेब आपलं. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी सर्व या ठिकाणी सेक्शनचे आमचे वरिष्ठ सर्व साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. काही वेळात या ठिकाणी आदरणीय महेशजी घगे साहेब, पांडुरंगजी गायके साहेब या ठिकाणी येणार आहेत. आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की राजेशजी जोशी साहेब यांचंही आगमन होणार. संतोषजी मुळे असतील जे आमचे मुख्य प्रसिद्धी प्रमुख आहेत. आणि केंद्रीय अध्यक्ष या ठिकाणी यांचं आगमन होणार आहे आज या बदलापूर नगरीमध्ये. आदरणीय राजेशजी भानुशाली साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. आपण मॅचच्या दिशेने जाऊ आणि या किंवा द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा रोहित पाटील यांचा आभार. धन्यवाद. नेताजी तानाजी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये न होताना बॅट्समन नेम अमोल आणि अनिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहूया वाडा 11 संघाकडून पहिला षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाजी मार्कवर येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतिश येतोय परंतु त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राइक एंडवर अमोल आणि नॉन स्ट्राइक एंडवर अनिल डोरे. एक अष्टपैलू खेळाडू अनिल डोरे नॉन स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज अतिश टू अमोल. पहिला चेंडू चांगला प्रहार म्हणावा लागेल. चेंडू जाईल दन दन करीत चौकारा करता. कमॉन डीजे. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. एक चौकार येतोय. चौकारांना संघाचा श्री गणेशा होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज अतिश. त्याच्या विपक्षामध्ये अमोल टू आतिश. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मिळले ती फक्त एक धावेशी संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली गेली ती म्हणजेच आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवताना 5 या अंकावर. मित्रांनो पॉवर प्लेचा षटक म्हणजे हाणामारीचं षटक आणि चांगल्या प्रकारची हाणामारी पाहायला मिळते नेताजी तानाजी वॉरियर्स या संघाकडून. कुठेतरी रोकावं लागेल वाडा 11 संघाला. पाहूया आपल्या गोलंदाजीतून काय साध्य करताना यावेळी गोलंदाज पाहायला मिळतील. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू
चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज अतिशयाचा पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु गुड कमबॅक पाहायला मिळतंय. आतिश गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सज्ज. आतिश त्याच्या विपक्षामध्ये अमोल, आणि यावेळी प्रहार केलाय, चेंडूला भिटकावून दिलाय. चेंडू जातोय आर पार, सीमा पार, येतोय दणदणीत षटकार. संघाची धावसंख्या 10 फलकावर पोहोचली गेली, ती म्हणजेच 11व्या अंकावर. धावसंख्या 10 फलकावर लागले 11. आणि कोण होतो या मॅचचा बकरा? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आतिश, परंतु त्याच्या विपक्षामध्ये अमोल. चांगल्या प्रकारची खेळी म्हणावी लागेल अमोलच्या माध्यमातून. एक चौकार, एक षटकार आलाय, आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा स्ट्रोक, आणि जेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जेल ड्रॉप झाले आणि मिळतील या, आणि विकेटचं पतन. गोलंदाजी मध्ये आपली छाप त्याने सोडली या मॅच मध्ये, परंतु पाहूया फलंदाजी करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल फलंदाज नरेश. पहिलं षटक प्रगतीपदावर असताना संघाची धावसंख्या पाहायला गेली, ती म्हणजे 12 या अंकावर. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावा लागेल नेताजी तानाजी वॉरियर्स हा संघ. नक्कीच प्रशंसा करावी लागेल फलंदाज अमोल यांची. चांगल्या प्रकारची खेळी, त्यांच्या बॅट मधून जवळजवळ एक षटकार आलाय. 13 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना नेताजी तानाजी वॉरियर संघाचा फलंदाज स्ट्राईक एंडवर नरेश पाहायला मिळतोय. नरेशचा विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजीची चाप या मॅच मध्ये त्याने सोडले, परंतु पाहूया फलंदाजी करत असताना नरेश काय करतो आपल्या संघासाठी. आणि यावेळी चांगल्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय दन 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 करीत चौकारा करता खेळत असताना फलंदाज नरेश पाहायला मिळतोय. कुठेतरी चेंडूला दिशा दिली आणि एक चौकार प्राप्त करत असताना आपल्या संघासाठी एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 फलकावर पोहोचली गेली, ती म्हणजेच 16 या अंकावर. अजूनही 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज नेताजी तानाजी वॉरियर संघाला. 12 चेंडू 16 धावांची गरज. न्यू बॉलर वैभव गोलंदाजी मार्क वर पाहायला मिळतील, आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज अनिल डोरे. थोडंसं स्पीडअप करायचंय वाडा 11 संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज वैभव, परंतु त्याच्या विपक्षामध्ये उंच बोरा असा फलंदाज स्ट्राईक एंडवर अनिल डोरे. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज वैभव, तर त्याच्या विपक्षामध्ये अनिल डोरे स्ट्राईक एंडवर. थोडंसं स्पीडअप करायचंय वाडा 11 संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज वैभव माळी, त्याच्या विपक्षामध्ये अनिल डोरे. पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, जेल होते ड्रॉप. मित्रांनो, कॅचेस विंडर्स मॅचेस म्हटलं जात, तुम्ही पकडाल कॅच तर तुम्ही जिंकाल मॅच.
एक धावेशी संघाची धावसंख्या धावफलकावर पोचली गेली ती म्हणजेच 17 या अंकावर. धावफलकावर धावसंख्या लागली 17 आणि कोणत्या संघापासून कोणत्या संघाला होईल खतरा पाहूया या मॅच मध्ये. एका बाजूने वाडा 11 तर त्याच्या विपक्षामध्ये नेताजी तानाजी वॉरियर्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्जा वैभव माळी परंतु त्याच्या विपक्षामध्ये नरेश. यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुठेतरी बीट होताना फलंदाज नरेश पाहायला मिळतील. नरेश यांचा विचार केला तर त्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. असा फलंदाज स्ट्राईक एंडवर. क्षमता आहे नरेश मध्ये. एक अष्टपैलू कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी नरेश स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू जाईल एका टप्प्याकेस 4 धावेंकरता येतोय चौकार. कमॉन डीजे. या षटकातील काही चेंडू शेष असताना धावफलकावर धावसंख्या जोडली गेले ती म्हणजेच 21 अंकावर. चांगल्या प्रकारचं फटकेबाजी नरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. 8 चेंडू 10 धावा. कुठेतरी समीकरण सोपं होत असताना नेताजी तानाजी वॉरियर संघाकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज वैभव. यावेळी नशिबाची साथ म्हणावी लागेल परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिळते ते एक धाव्यांशी संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचले ती म्हणजेच 23 या अंकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव माळी त्याच्या विपक्षामध्ये नरेश. येणारे 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. कुठेतरी खोलवर टप्प्याचा चेंडू होता मिळते ते 1 धाव. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर पाहायला गेली तर ती म्हणजे धावफलकावर जोडली गेली ती म्हणजे 24. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू 8 धावा. पाहूया कोणता गोलंदाज रोखेल या संघाला. एका बाजूने वाडा 11 तर त्याच्या विपक्षामध्ये नेताजी तानाजी वॉरियर्स. या प्रमाणे आपण पाहतोय सुस्वागतम 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 आदरणीय विनायकजी जाधव साहेब जे कार्याध्यक्ष आहेत यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच अत्यंत चांगले पाहायला मिळते. एका बाजूला वाडा 11 आणि दुसऱ्या बाजूला नेताजी तानाजी वॉरियर्स या 2 संघांदरम्यान जो सामना चालू आहे त्या सामन्याचं विश्लेषण करण्यासाठी आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये रोहित पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकतात. धन्यवाद. न्यू बॉलर धनंजय येतोय. एक लेजंड क्रिकेटर धनंजय 2017-18 साल या धनंजयने गाजवलं होतं. भिवंडीच्या नगरीमध्ये अनेक मॅचेस या धनंजयने गाजवल्या होत्या. अशा धनंजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी स्ट्राईक एंडवर नरेश पाहायला मिळेल. आणि पहिला चेंडू कुठेतरी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि विकेटचं पतन. नरेशची खेळी संपुष्टात. बॅक टू डगआउट नरेश. आवाज आपण ऐकायला मिळाला. आमचे डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपलं नाव कळवायचं. डीजे रतन मात्रे यांच्या माध्यमातून सुरेख संगीत पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धनंजय स्ट्राईक एंड बार
अनिल डोरे. तर नॉन स्ट्राईक एंडवर न्यू बॅटर पाहायला मिळतील. अनिल दोन्ही अनिल मैदानाच्या आतमध्ये तटस्थ असताना यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू, परंतु तेवढा चांगला समाचार घेतलाय आणि या ठिकाणी विकेटच्या पतन. सलग 2 विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज धनंजय पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं सन 2017-18 या जो धनंजयने गाजवलं होतं, असा धनंजय गोलंदाजी मार्कवर कुठंतरी गेम प्लॅनिंग म्हणावी लागेल वाडा 11 संघाची. धनंजयला शेवटच्या षटकामध्ये ठेवलं. बॅट्समन वैभव सावंत मैदानाच्या आतमध्ये इन होताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धनंजय पाहायला मिळेल. नक्कीच प्रशंसा करावी लागेल गोलंदाज धनंजय यांची. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज. 4 चेंडू 7 धाबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धनंजय. तर स्ट्राईक एंडवर यावेळी पाहायला मिळतील फलंदाज वैभव. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज धनंजय. एका काट्याकी टक्कल पाहायला मिळेल आणि यावेळी मिळतं एक धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेले, ती म्हणजेच 26 अंकावर. कुठेतरी स्ट्राईक रोटेट केली आहे बॅटर वैभव यांनी आणि स्ट्राईक एंडवर अनिल डोरे ओपनिंग बॅट्समॅन अजूनही मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आणि स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. आणि यावेळी चांगला फटका खेचलाय, चेंडूला पाठवलाय डाऊन द ग्राउंड, येतोय षटकार. आणि एक टीम कॅप्टन आपल्या सूचना कळवण्यात येते की आपण आपले नाश्ता घेऊन जायचंय आणि त्याचबरोबर यापुढे समालोचक आमचे साथी समालोचक मॅडी धुळे. मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅच या संघामध्ये ज्यानं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि नरेश